एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक साधा रिक्षावाला राहत होता. त्याचं आयुष्य रोजच्या संघर्षाने भरलेलं होतं. सकाळी लवकर उठून तो रिक्षा घेऊन बाहेर पडायचा आणि दिवसभर उन्हात, पावसात, थंडीत मेहनत करायचा. कधी प्रवासी मिळायचे, कधी तासनतास वाट पाहावी लागायची. दिवस संपल्यावर हातात फार थोडे पैसे यायचे आणि त्यातच घर चालवणं त्याच्यासाठी खूप कठीण व्हायचं. रामू श्रीमंत नव्हता, पण त्याचं मन खूप मोठं होतं. त्याच्याकडे एकच गोष्ट खूप मौल्यवान होती, त्याची मुलगी सविता. तीच त्याची दुनिया होती, त्याची आशा होती. रामूची एकच इच्छा होती, माझी मुलगी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि तिला माझ्यासारखं आयुष्य जगावं लागू नये. पण परिस्थिती नेहमी त्याच्या विरोधात उभी राहायची. कधी घरात पुरेसं अन्न नसायचं, तर कधी सविताच्या शाळेची फी भरणंही कठीण व्हायचं. काही वेळा तर असा दिवस यायचा की घरात फक्त 2 वेळचं जेवण मिळणंही अवघड व्हायचं. अशा परिस्थितीतही रामू हार मानत नव्हता. तो स्वतः कितीही कष्ट करायला तयार होता. पण सविताचं शिक्षण थांबू द्यायचं नाही, हा त्याचा निर्धार होता. हीच त्या संघर्षाची सुरुवात होती, जिथे गरिबी होती, अडचणी होत्या, पण त्याहून मोठं होतं एका बापाचं स्वप्न आणि एका मुलीचं भविष्य. मित्रांनो, सविता लहानपणापासूनच खूप हुशार आणि अभ्यासू मुलगी होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिने कधीही तिच्या अभ्यासात तडजोड केली नाही. शाळेत ती नेहमीच पहिल्या क्रमांकावर यायची आणि तिच्या मेहनतीमुळे शिक्षकांनाही तिच्यावर खूप विश्वास होता. पण तिच्या आयुष्यात सगळं काही सोपं नव्हतं. घरात इतकी गरिबी होती की वीज बिल भरणं सुद्धा अनेकदा शक्य होत नव्हतं. त्यामुळे रात्री अभ्यास करण्यासाठी तिला घरात दिवा मिळायचा नाही. तरीही तिने हार मानली नाही. ती रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची. थंडी असो, पाऊस असो किंवा अंधार, तिचा अभ्यास कधी थांबला नाही. गावातील काही लोक तिची मजा उडवायचे. ते म्हणायचे, रिक्षावाल्याची आहे, काय मोठी होणार. अशा शब्दांनी कोणाचाही आत्मविश्वास डगमगू शकतो. पण सविता वेगळी होती. तिने कधीही या टोमण्यांना उत्तर देण्यासाठी वाद घातला नाही. ती शांत राहायची, कारण तिला माहित होतं की खरी उत्तरं शब्दांनी नाही तर यशाने दिली जातात. तिच्या मनात एकच गोष्ट स्पष्ट होती, परिस्थिती काहीही असो, पण तिला मोठं व्हायचं आहे. तिला तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हीच तिची जिद्द होती, जी तिला रोज पुढे नेत होती. मित्रांनो, जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात जे सगळं काही एका क्षणात बदलून टाकतात. सविताच्या आयुष्यातही असाच एक मोठा धक्का आला. एक दिवस रामूला रिक्षा चालवत असताना गंभीर अपघात झाला. त्याला मोठी दुखापत झाली आणि डॉक्टरांनी काही काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. याचा अर्थ एकच होता, आता तो काम करू शकत नव्हता. घराचा एकमेव कमवणारा व्यक्ती अचानक थांबल्यावर परिस्थिती किती कठीण होऊ शकते हे तुम्ही समजू शकता. घरात पैसा येणं पूर्णपणे बंद झालं. रोजच्या गरजा भागवणंही कठीण झालं. अन्न, औषध, घरखर्च सगळं एकाच वेळी डोक्यावर आलं. या सगळ्यात सविताच्या शिक्षणावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. अशी वेळ आली की तिला शाळा सोडावी लागेल का, असा विचारही समोर उभा राहिला. तिच्यासाठी हा क्षण खूप वेदनादायक होता, कारण शिक्षण हेच तिचं स्वप्न होतं आणि आता तेच तिच्यापासून दूर जात होतं. पण मित्रांनो, इथेच सविताने एक असा निर्णय घेतला ज्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं. तिने ठरवलं, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती तिचं स्वप्न सोडणार नव्हती. तिने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलायचं ठरवलं. ती दिवसा छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करू लागली. कधी लोकांच्या घरात काम, कधी छोट्या दुकानात मदत. जे मिळेल ते काम करून ती घराला हातभार लावू लागली आणि रात्री थकलेली असतानाही ती अभ्यासासाठी बसायची. कधी डोळे झोपेने मिटायचे, कधी शरीर थकून जायचं, पण तिचं मन हार मानायला तयार नव्हतं. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवी परीक्षा होती. पण
ती प्रत्येक परिस्थिती समोर स्वतःला उभं करत होती. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता, पण हाच काळ तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण इथे तिने शिकलेली एक गोष्ट खूप महत्वाची होती. परिस्थिती तुमचं आयुष्य थांबवू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. आणि सविताने हार मानली नाही, म्हणूनच ती पुढे जिंकणार होती. सविताने तिचं कॉलेज पूर्ण केलं, पण तिच्या मनातलं स्वप्न इथे थांबणार नव्हतं. तिला फक्त शिक्षण घ्यायचं नव्हतं, तिला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. आणि म्हणूनच तिने एक खूप मोठा निर्णय घेतला, IPS ऑफिसर बनण्याचा. हा निर्णय सोपा नव्हता, कारण UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, जिथे हजारो नाही तर लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात, पण यश फार थोड्यांनाच मिळतं. सविताने तिचं स्वप्न जेव्हा लोकांसमोर सांगितलं, तेव्हा बहुतेकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. काहींनी तर सरळच सांगितलं, हे आपल्यासारख्यांसाठी नाही, ही मोठ्या शहरातल्या श्रीमंत लोकांची परीक्षा आहे. अशा शब्दांनी कोणाचाही आत्मविश्वास ढासळू शकतो, पण सविताने ठरवलं होतं, ती इतरांच्या मतांवर नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणार. तिने कोणाचंही ऐकलं नाही, तिने स्वतःचा मार्ग स्वतः निवडला. दररोज ती लायब्ररीमध्ये जाऊन तासनतास अभ्यास करायची. तिच्याकडे महागड्या कोचिंग क्लासेस नव्हत्या, ना कोणतं खास गायडन्स होतं, पण तिच्याकडे एक गोष्ट होती, शिकण्याची भूक आणि जिद्द. तिचं आयुष्य त्या काळात खूप कठीण होतं. अनेकदा असं व्हायचं की तिला पोटभर जेवण मिळायचं नाही. कधी पैसे वाचवण्यासाठी ती कमी खायची, तर कधी उपाशीच अभ्यास करायची. झोप सुद्धा तिच्यासाठी लक्झरी झाली होती. कधी उशिरापर्यंत अभ्यास, कधी सकाळी लवकर उठून पुन्हा तयारी. शरीर थकून जायचं, डोळे मिटायचे, पण मन हार मानायला तयार नव्हतं. प्रत्येक दिवस एक चॅलेंज होता. कधी सिलेबस खूप मोठा वाटायचा, कधी कॉन्फिडन्स कमी व्हायचा, पण अशा प्रत्येक परिस्थितीसमोर सविता स्वतःला आठवण करून द्यायची, तिने हे का सुरू केलं आहे. तिला तिच्या वडिलांचा संघर्ष आठवायचा, त्यांचं स्वप्न आठवायचं, आणि ती पुन्हा उभी राहायची. हळूहळू तिची तयारी मजबूत होत गेली. तिने वेळेचं प्लॅनिंग केलं, प्रत्येक विषयावर फोकस केलं, आणि सतत स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिली. हा प्रवास सोपा नव्हता, पण तिची जिद्द त्याहून मोठी होती. मित्रांनो, प्रत्येक संघर्षानंतर एक दिवस असा येतो, जो आयुष्य कायमचं बदलून टाकतो. सविताच्या आयुष्यातही तो दिवस आला. UPSC परीक्षेचा निकाल लागण्याचा दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि तितकाच तणावाचा क्षण होता. अनेक वर्षांची मेहनत, त्याग, जागलेल्या रात्री, उपाशीपोटी केलेला अभ्यास, सगळं त्या एका क्षणावर अवलंबून होतं. हातात मोबाईल, हृदयाची धडधड वाढलेली. तिने हळूहळू निकाल पाहायला सुरुवात केली, आणि त्या यादीत तिचं नाव होतं. सविता IPS ऑफिसर झाली होती. त्या क्षणी तिला काही क्षण विश्वासच बसत नव्हता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे होते. तिच्या प्रत्येक संघर्षाचं उत्तर तिला मिळालं होतं. रामूला जेव्हा ही बातमी कळली, त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. ज्याने आयुष्यभर उन्हात पावसात रिक्षा चालवली, ज्याने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलीचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्याची मुलगी आज देशाची सेवा करण्यासाठी तयार झाली होती. तो क्षण फक्त यशाचा नव्हता, तो एका बापाच्या स्वप्नाच्या पूर्ण होण्याचा क्षण होता. गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. जे लोक आधी सवितावर हसायचे, तिच्या स्वप्नांची थट्टा करायचे, तेच आज तिचं कौतुक करत होते. लोक म्हणत होते, ही तीच मुलगी आहे जी रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची. सविताने कोणालाही उत्तर दिलं नाही, कारण तिचं यशच तिचं सर्वात मोठं उत्तर होतं. मित्रांनो, ही कथा फक्त सविताची नाही, ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीची आहे ज्याच्याकडे मोठी स्वप्न आहेत, पण परिस्थिती त्याच्या बाजूने नाही. अनेक वेळा आपल्याला वाटतं की पैसे नाहीत, साधनं नाहीत, सपोर्ट नाही, म्हणून आपण काही करू शकत नाही. पण खरं म्हणजे हे सगळं कारणं असतात, अडथळे नाहीत. गरिबी तुमचं कधीच भविष्य ठरवत नाही, ती फक्त एक परिस्थिती असते जी वेळेनुसार बदलू शकते. पण तुमची मेहनत, तुमची जिद्द आणि तुमचा आत्मविश्वास हेच ठरवतं की तुम्ही आयुष्यात किती पुढे जाणार आहात. लोक काय बोलतात, कोण तुमच्यावर असतं, कोण तुमच्यावर डाऊट घेतं, या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात.
जर तुम्ही त्या गोष्टींना मनावर घेत बसलात तर तुम्ही स्वतःच तुमचा मार्ग अडवता. पण जर तुम्ही शांत राहून लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर ठेवलं तर एक दिवस तुमचं यशच सगळ्यांना उत्तर देईल. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही वाईट वेळ आली असली तरी जर तुमच्यात पुढे जाण्याची जिद्द असेल, हार न मानण्याची ताकद असेल तर तुम्हाला थांबवणं कोणालाही शक्य नाही. यश मिळवण्यासाठी परफेक्ट कंडिशन्स लागतात असं नाही. फक्त एक स्ट्रॉंग माइंडसेट, सततची मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास पुरेसा असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण शेवटी जिंकतो तोच जो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर नक्की लाईक करा आणि मनस्पर्श कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी सध्या स्ट्रगल करत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला नवीन आशा आणि पुढे जाण्याची ताकद मिळू शकते. लक्षात ठेवा, कधी कधी एक छोटी प्रेरणा आयुष्य बदलू शकते.